एपिसोडच्या नावावरून असं वाटेल की मी स्त्रियांच्या स्किल्स विषयी बोलतोय की काय? तर तसं नाहीये. हा एक खरोखरच डिझाइन इश्यू आहे. कार्स डिझाइन करताना ड्रायव्हर सीट ही मोस्टली पुरुषाला विचारात घेऊनच तयार केलेली असते. त्यामुळे स्त्री आणि पुरुषांच्या शरीरातल्या डिफरन्सेस यात कधीच अकाउंट केल्या जात नाहीत. आणि म्हणून स्त्रिया ॲक्सिडेंट्समध्ये खूप जास्त इंज्युअर होऊ शकतात. एखाद्या स्त्रीचा मृत्यू होण्याची शक्यता देखील पुरुषांपेक्षा 17% जास्त असते. आणि कार्सबरोबरच आणखीन काही गोष्टी आहेत ज्यात डिझाइन स्त्रीला अनुसरून कधीच केलं जात नाही. यावर देखील आपण चर्चा करूयात. एपिसोड स्टार्ट करायच्या आधी एक छोटीशी अनाउन्समेंट. इकॉन गली मराठी पॉडकास्टला तुम्ही सर्वांनी आत्तापर्यंत खूप छान प्रतिसाद दिलात. हा पॉडकास्ट प्रोड्यूस करणं सोपं नाही आहे. रिसर्च करणं, इंग्लिशमधून मराठीत ट्रान्सलेट करणं, स्क्रिप्ट बनवणं आणि मग रेकॉर्डिंग आणि एडिटिंग हे सगळं पकडून कमीत कमी एक अख्खा दिवस द्यावा लागतो. या व्हेंचरमधून मला फायनान्शियली काहीच फायदा होत नाही, पण मानसिक समाधान नक्की मिळतं. तुम्हाला जर असं वाटत असेल की ह्या पॉडकास्टमुळे तुम्हाला थोडा तरी फायदा होत आहे, तर तुम्ही देखील हा पॉडकास्ट प्रोड्यूस करू शकता. तुम्ही माझी एक कॉफी स्पॉन्सर करू शकता किंवा माझा अख्खा लंच. शो नोट्समध्ये बाय मी अ कॉफी या वेबसाईटची एक लिंक आहे, ती ओपन करून तुम्हाला हवी तितकी अमाऊंट टाकून तुम्ही ह्या पॉडकास्टला सपोर्ट करू शकता. थँक यू वन्स अगेन फॉर ऑल द लव्ह अँड सपोर्ट. लेट्स गो बॅक टू द एपिसोड. तुमच्या फॅमिलीमध्ये किती मुली किंवा स्त्रिया आहेत ज्यांना कार चालवताना काही फंडामेंटल प्रॉब्लेम्स येतात? पहिली गोष्ट हाईट. बऱ्याच मुलींना खाली उशी ठेवून गाडी चालवावी लागते. पण तेही कधी-कधी विचित्र होतं. उशी घेतली की ब्रेक्स पायपर्यंत पोहोचत नाहीत. जरी पाय पोहोचले तरी समोरचं दिसण्यात प्रॉब्लेम्स येतात. म्हणून त्यांना सीट एकदम पुढे घ्यावी लागते आणि सीटला न टेकता मान वर करून सतत रस्त्याकडे बघत बसावं लागतं. आणि काही वेळेला अशा केसेसमध्ये स्टीअरिंग व्हील अगदीच अंगावर येतं, ज्याने सहज गाडी चालवणं ट्रिकी होऊन जातं. पुढे-मागे बघायचं असेल तर ते लगेच बघता येत नाही. सीट बेल्ट लावला तरी त्रास होतो, कारण सीट बेल्ट बऱ्याचदा छोटा असतो, ज्यामुळे अनकम्फर्टेबल वाटू शकतं. आणि मग जरी थिअरेटिकली गाडी चालवता येत असली, तरी ती कम्फर्टेबली चालवली जात नाही. आणि ऑब्व्हियसली आपण एखादी स्त्री गाडी चालवत असली, तर कमेंट्स करायला लगेच रेडी असतो, की बायकांना कशी गाडी चालवता येत नाही वगैरे, वगैरे. हा एक भाग झाला. जेव्हा क्रॅश टेस्ट केली जाते, तेव्हा मेल बॉडी साइजचा डमी वापरूनच केली जाते. सगळीकडे. युरोपमध्ये आत्ता-आत्ता फिमेल डमीजना क्रॅश टेस्टमध्ये घाला असं रूल आणला आहे. पण ते सुद्धा ड्रायव्हर सीटवर नव्हे, फक्त पॅसेंजर सीट्सवर. आणि ज्या डमीज वापरल्या जातात त्यांचा आकार प्रॉपर नसतो. मोस्टली मेल डमीजचा छोटा व्हर्जन वापरला जातो, ज्यात शरीराचे प्रपोर्शन्स नीट नसतात. आणखीन एक मेजर इश्यू म्हणजे प्रेग्नंट स्त्रियांच्या डमीजची टेस्ट होत नाही. खरं तर स्टॅटिस्टिकली स्त्रिया पुरुषांपेक्षा कमी गाड्या चालवतात, पण स्त्रियांच्या ॲक्सिडेंट्सची संख्या अधिक असते. तर मग स्त्रियांना गाडी चालवता येत नाही असं म्हणण्याऐवजी कुठेतरी काहीतरी वेगळं कारण असावं, असा विचार जेव्हा आपण करायला लागू, तेव्हा याचं सोल्युशन आपल्याला मिळेल. आणि ते सोल्युशन कार डिझाइन बदलणं हे आहे. Volvoने मध्ये एक ऑल विमेन कार तयार केली होती. ती कार स्त्रियांनी स्त्रियांसाठी डिझाइन केलेली होती. पण ती कार कॉन्सेप्ट कार म्हणून जास्त फेमस झाली आणि ऑन रोड एवढी चालली नाही. एवढं असून कार डिझायनिंगमध्ये स्त्रियांचा रोल कमी आहे. मोस्टली पुरुषच कार्सचं डिझायनिंग करतात आणि जरी स्त्रिया इन्व्हॉल्वड असल्या, तरी त्या डिसिजन मेकिंग प्रोसेसमध्ये नसतात. सो यावर अख्ख्या जगातच अवेअरनेस वाढलं पाहिजे. कार्ससारखीच अजून काही उदाहरणे आहेत. पहिलं जे नेहमी आपल्याला दिसतं ते म्हणजे पब्लिक टॉयलेट. एका जागेवर जर टॉयलेट बांधायचं असेल तर 50-50चं डिव्हिजन केलं जातं पुरुष आणि स्त्रियांमध्ये. आणि आपल्याला एक कॉमन चित्र दिसतं, की लेडीज टॉयलेटमध्ये कायमच रांग असते, राइट? मेन थिंग इज 50-50चं डिव्हिजन करायची यात गरज नाही. जिथे हवं तिथे आपण करत नाही. पण असो. ती डिव्हिजन करायची गरज नाही, कारण पुरुषांसाठी युरिनल्स खूप असतात आणि त्यामुळे वेटिंग टाईम कमी होतो. स्त्रियांसाठी तसं नसतं. त्यांना बंद केबिनमध्ये जावं लागतं. कोणत्या प्रकारचे कपडे आहेत, यावर किती वेळ जाईल हे अवलंबून असतं. फॉर एक्झाम्पल साडी किंवा जंपसूट. मग वेगवेगळ्या वयातल्या स्त्रियांचे वेगवेगळे इश्यूज असतात. प्रेग्नंट किंवा मेन्स्ट्रुएशन सायकल जर चालू असेल, तर अधिक वेळ लागतो. त्याचबरोबर मेकअप करण्यात वेळ जातो आणि इव्हन लहान मुलं पण त्यांच्याबरोबर अनेकदा असतात. सो जेवढ्या लवकर पुरुष आटपून येतात, तेवढ्या लवकर त्या कधीच येऊ शकत नाहीत.
सो हा स्त्रिया वेळ लावतात हा प्रॉब्लेम नसून डिझाइन प्रॉब्लेमॅटिक आहे, हे समजले पाहिजे. दुसरा एक्झाम्पल, फोन्सचा साईज. ऑन ॲव्हरेज हल्ली फोनचा साईज 6 इंचेस झालेला आहे आणि प्रत्येक कंपनीला फोन साईज वाढवायचाच आहे. ती एका प्रकारे कॉम्पिटिशनच आहे. स्त्रियांचे हात युजुअली लहान असतात. त्यामुळे बरेच फोन्स ते पकडू शकत नाहीत. मोठा फोन घेतलाच तर तो हातातून सटकतो आणि जरी कंपनीने मिनी व्हर्जन बनवलं, तर नुसतं साईज कमी करत नाहीत, तर बरेच फीचर्स काढून टाकतात. त्यामुळे न्यू टेक्नॉलॉजी किंवा न्यू फीचर्स त्यांना वापरता येत नाहीत. स्वीडनमध्ये बर्फ काढण्यावर एकदा रिसर्च झाला होता. त्या रिसर्चचा टॉपिक होता, आधी मेन रोडचा बर्फ काढला पाहिजे, की आधी साइडवॉक किंवा फुटपाथचा? तुम्हाला काय वाटतं? कदाचित प्रश्न पडला असेल, की ह्यात काय इश्यू आहे? किंवा काय वेगळं अचीव्ह होईल? रिसर्चवरून जे कन्क्लुजन्स आले, त्यानंतर त्यांनी स्ट्रॅटेजी चेंज केली आणि स्वीडनमध्ये हेल्थ कॉस्ट कमी झाली. एक्झॅक्टली ही केस काय आहे, हे मी सांगणार नाहीये. शो नोट्समधल्या एका लिंकमध्ये हे आर्टिकल आहे. ते तुम्ही नक्की वाचा. तुम्हाला कळेल, की आपण खरोखरच कितीतरी गोष्टींवर विचार करत नाही. तर आता ह्याचं सोल्युशन काय? कार्सच्या बाबतीत मेल आणि फिमेल अशा 2 वेगळ्या प्रकारच्या गाड्या करण्यात पॉइंट नाहीये. पण इंटरनल डिझाइनमध्ये चेंजेस केले, तर मोस्टली ते प्रॉब्लेम्स सॉल्व्ह होऊ शकतील. आणि मेन म्हणजे डिझायनिंगमध्ये स्त्रियांना डिसिजन मेकिंग पोझिशन्सवर आणलं, तर बरेच प्रॉब्लेम्स सॉल्व्ह व्हायच्या मार्गावर येतील, असं आपण म्हणू शकतो. सो changing approach and changing design both are equally necessary. तुम्ही हा एपिसोड Spotify, इकॉनगली वेबसाईट आणि लीडिंग पॉडकास्ट ॲप्सवर ऐकू शकता. मी दर सोमवार, बुधवार आणि शुक्रवार नवीन एपिसोड्स घेऊन येतो. तुमचा फीडबॅक आणि सजेशन्स शो नोट्समध्ये दिलेल्या माझ्या ब्लॉग, लिंक्डइन किंवा ट्विटर अकाउंट्सवरून मला नक्की कळवा.